आणि आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे सोलापूरमधल्या अनेक भागांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि सोलापूरमधल्या मंगळवेढा इथल्या दत्ता जाधव या शेतकऱ्याचं सुद्धा अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय आणि आता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला तशी मदत करावी अशी विनंती सुद्धा ते करताना पाहायला मिळतंय। जाधव यांच्या याच शेतामधून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पण सध्या सोलापुरातल्या मंगळवेढा या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या मागे असणारा हा सूर्यफुलाचं शेत पाहतोय तुम्ही। खूप मोठा प्लॉट आहे, जवळपास 12 एकरहून अधिक क्षेत्र असलेला हा सूर्यफुलाचं पीक एका शेतकऱ्याने घेतलेलं आहे। दत्ता जाधव असं एका शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्यांचा हा प्लॉट आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात सूर्यफूल जे आहे ते आता काढणीला देखील आलं होतं, मात्र सातत्यानं मागील 1 महिन्यापासून पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि परिणामी आपण माझ्या हे हातामध्ये पाहताय सूर्यफूल जे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा पावसामुळे असा हिरावून घेतला आहे। आपण जर बघितलं तर यामध्ये आता काही राहिलेलं नाही, अक्षरशः कोंब देखील येताना ह्या पिकाला पाहतोय आपण। काय सांगाल, किती नुकसान हे मोठं आहे आणि काय सरकारकडे मागणी आहे? 5 लाखाचं नुकसान आहे, काहीतरी सरकारनं निधी द्यावा अशी आमची इच्छा आहे। लय कष्ट करून पिकवलं, भयानक खर्च केला, पण काय सगळं दुष्काळग्रस्त भागात गेलं, सगळं पाणी लागून गेली जमीन सगळी। 5 लाखाचं नुकसान झाले आणि पाऊस सारखा पडून ही बाद झाले कारळ। काय तर सरकारनं निधी द्यावा, खर्च द्यावा असं वाटते। काढणीला देखील आलं होतं? होय, मग काढणीला आले, पण आता का पावसाच्या हातात येईना, काय करायचं? आता हे काढायला देखील वेगळाच खर्च। हा, काढायला वेगळा खर्च गेलं, पाक वाया गेलं, कष्ट केलेलं, काय करायचं? आता काय जगाने साधन नाही काय, ही सगळा खर्च तोट्यातच येतोय। आम्हाला काय ते सरकारनं निधी द्यावा अशी विनंती आहे। कुणी भेट देऊन गेले इथं नेते किंवा कोणी या शेतात? तुम्हीच पहिल्यांदा आलाय, कोण अगोदर आलं नव्हतं। कोण नाही आलं। या पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय नेमकी विनंती कराल? कारण अनेक शेतकरी सांगतात की आम्हाला त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला आणि त्यात पद्धतीची मदत आम्हाला। आता आमच्यात पण ओला दुष्काळ आलाय, असं करून आम्हाला ती नुकसान भरपाई मिळावी असं वाटतंय। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, मंगळवेढा, सोलापूर।